आज दिनांक 14 डिसेंबर वार गुरुवार. सर्वांना ओम साईराम. आपण उभे आपल्या गोलवाडी गट नंबर 68 सलामपुरी फार्म्समध्ये MS-20 छत्रपती संभाजीनगर. आज आपलं गहू पेरणीचं काम चालू आहे. आपली गाडी I-20 MS-20 CH 5580. हे आपलं विहिरीकडचा भाग. हे आपलं दुसरं पत्र्याचं शेड, पत्र्याचं घर, शेतामधलं ही झोपडी आपली, हे बाजूला बांधकाम चालू असलेलं क्षेत्र. ही बैलगाडी वाट पाऊल वाट एकमेव रस्ता. गोलवाडी गट नंबर 68 मध्ये यायचा जायचा आणि समोर गावात जुळणारा एकमेव रस्ता. हे आता रिपेअर केलेलं खांब सगळी तारांना टाईट करून एकदम नीट सविस्तर जोडून दिलं त्यांनी. निकम साहेबांचं त्यासाठी आणखी एकदा धन्यवाद. आणि संपूर्ण महावितरण टीमचं देखील. आपलं इथं गहू पेरणीचं काम चालू आहे. तसं सविस्तर व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी. ही आपली सरळ जाती ती बैलगाडी वाट पाऊल वाट एकमेव वाट. हे आपला म्हसोबाचा तुकडा, म्हसोबाचं मंदिर इथे, लिंबाचं आणि चिंचेचं मोठं झाड. हे आपलं बांधावरचं लिंबाचं झाड. तुमच्या काकाचं आणि आमचं वाटणी जवळचं मध्यस्थी असलेलं लिंबाचं झाड. आपला ऊस. हे माझे वडील देवीलाल मगनलाल सलामपुरे आणि माझे लहाने बंधू ऋषिकेश देवीलाल सलामपुरे. आपलं पट्ट्या टाकून पट्ट्या पाडून गहू टाकायचं चालू आहे आज. ही आमची जमीन वडीलोपार्जित असून आमचे वडील आणि काका ते आतापर्यंत राबत आलेले. आज दिनांक 14 डिसेंबर वार गुरुवार 9:51 4702 आमच्या वडिलांची गाडी. गहू पेरताना जे मातीमधले किडे आहेत त्यांची उपजीविका भागवताना बगळे. गहू बरोबर पडत आहे का नाही पडत आहे ती मातीची बघती त्याला. त्याच्यामुळे जरा ते एक राऊंड झाला तर हाताने पायाने साफसफाई करावी लागते. आमचे फकीर भाऊ कनिसे. आतमध्ये बी आहे की नाही ती सेटिंग बघावं लागते सगळी त्याची. आणि या कार्यक्षेत्रामध्ये कुशल एकदम फकीर भाऊ कनिसे. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे अति कष्टाळू आहे. अति उत्तम प्रकारचं शेती. गोरख भाऊ, राजू भाऊ कनिसे, फकीर भाऊ कनिसे आणि त्यांचं परिवार अति उत्तम प्रकारे शेती करतात. गहू टाकायचं काम चालू आहे आपलं. बाकीचं बघतो. धन्यवाद. नमस्कार. गट नंबर 68 गोलवाडी सलामपुरी फार्म्समध्ये आज एवढंच. पट्ट्या पडल्या तर गहू उगल्यावर तुम्हाला आणखी एकदा लाईव्ह येऊ.
14 डिसेंबर वार गुरुवार 9:53 आजसाठी एवढंच. मी कमलेश डी विलाल सलामपुरे आपली अनुमती घेतो आणि बाकीची मदत करतो. धन्यवाद. नमस्कार.